नमस्कार मित्रांनो. 23 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 23 सप्टेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मतारखेच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचा ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर 23 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय आकर्षक असतं. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की नजरेत भरण्यासारखी असते ते म्हणजे त्यांचं बोलणं. संवाद साधण्याची कला ही त्यांची वेगळीच असते. म्हणजे त्यांचे जे शब्द आहेत, त्यांचे जे विचार आहेत ते अतिशय सुव्यवस्थित नीटनेटके असतात, सुबक असतात. एकंदरीत भावना आणि बोलून दाखवण्याची पद्धत अतिशय चांगली असते. हसत बोलण्याची यांना सवय असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्दा कितीही किचकट, गुंतागुंतीचा किंवा गंभीर असो, तरी तो मुद्दा समोरच्याच्या अगदी सहजपणे ते पटवून देतात किंवा एकंदरीत गळीसुद्धा चांगल्या प्रकारे उतरवू शकतात. आणि ती जी कला आहे, संवाद साधण्याची जी कला आहे, ती या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे जमते. भाषेवरची पकड अतिशय उत्तम असते. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात त्या चिकित्सक चौकस असतात. बालपणापासूनच का, कशाला, कशामुळे, क पासून सुरू होणारे सर्व प्रश्न यांच्याकडे असतात. त्यामुळे यांच्याकडे जवळजवळ सर्व क्षेत्रांमधलं ज्ञान असतं. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याला जो आवडेल त्या विषयावरती विचार मांडण्याची शक्ती यांच्यामध्ये खूप चांगली असते. संवाद साधणं यांना उत्तम प्रकारे जमतं. राहणीमान सुद्धा आटोपशीर, नीटनेटकं, व्यवस्थित, स्वच्छ दिसून येतं. या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती शाळा कॉलेजमधलं यांचं शिक्षण असतं ते अगदी सहजपणे पूर्ण करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा जर का निर्णय घ्यायचा असेल, तर त्याचा साधक-बाधक विचार करून हे निर्णय घेतात. अगदी सहज कुठे फिरायला जायचं असेल, तर त्या स्थळाबद्दलची नीट व्यवस्थित चौकशी करतील. त्या स्थळाला जायला लागणारे किती तास लागतील, किती वेळ लागेल, त्या ठिकाणी असणाऱ्या वेगळ्या सोयी-सुविधा, त्या ठिकाणचं सगळं काही बारीक-सारीक ज्या गोष्टी आहेत त्या खातर जमा करतील आणि त्यानंतरच निर्णय घेतील. अर्थात हा जो स्वभाव आहे तसा पहिला तर चांगला, परंतु होतं काय, की भविष्यकालासंबंधी निर्णय घेताना बऱ्याच वेळा या स्वभावाचा त्रासही होतो. कारण अज्ञातामध्ये जर का तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर त्या संदर्भातले सगळेच विचार किंवा सगळ्याच माहिती तुम्हाला मिळेलच असा भाग नसतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला छोटी-मोठी रिस्क घेऊनच हे निर्णय घ्यावे लागतात. अर्थात या व्यक्ती रिस्क घ्यायला कधी सहसा तयार होत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेस जीवनातली चांगल्या संधीही यांच्या हातून निघून जातात. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात यांची सहसा गणितं कधी चुकत नाहीत. म्हणजे यांनी मांडलेले विचार, यांचे जे आडाखे असतात ते सहसा चुकत नाही. कारण ह्या व्यक्ती तेव्हाच आडाखे मानतात, की ज्यावेळेस त्यांना सगळ्या व्यक्तीचं, सगळ्या गोष्टींचं अगदी व्यवस्थितपणे आकलन झालेलं असेल. त्यामुळे ह्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती अगदी जीवनाचा साधक-बाधक विचार करणाऱ्या असतात. चिकित्सक असतात, चौकस असतात. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी यांना अतिशय उत्तम प्रकारे ठाऊक असतात. त्याचप्रमाणे शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी सहजपणे पूर्ण करतात आणि त्या बाबतीत त्यांची ग्रास्पिंग खूप चांगली असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय उत्तम प्रकारची दिसून येते. याचप्रमाणे या व्यक्तींचं पैशाचं गणित सहसा चुकत नाहीत. एकंदरीत या व्यक्ती थोड्याशा प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशाप्रकारे गुंतवणूक करायची याची उत्तम माहिती यांना चांगल्या प्रकारची असते. थोडेसे कंजूस तुम्ही म्हणू शकता. या व्यक्ती साधारण ज्या ठिकाणी बौद्धिक क्षमतांचा विलास आहे, तशी क्षेत्रे यांना आवडतात. म्हणजेच ज्या ठिकाणी बोलणं आहे, मार्केटिंग फील्ड आहे, हॉटेलिंग आहे, त्याचप्रमाणे बँकिंगचं क्षेत्र आहे, फायनान्सचं क्षेत्र आहे, टीचिंगचं क्षेत्र आहे, एज्युकेशन आहे. या ठिकाणी या व्यक्ती जास्त प्रमाणात वावरताना दिसतात. मात्र ज्या ठिकाणी शारीरिक मेहनत आहे, त्या ठिकाणी मात्र या व्यक्ती सहसा जात नाही. कारण शारीरिक मेहनत यांना तशी परवडत नाही, जमत नाही. जास्त शारीरिक मेहनत केली, की थोडीफार जरी शारीरिक मेहनत केली तरी लवकर मलूल होतात, थकून जातात आणि त्यामुळे शारीरिक मेहनतीच्याकडे या व्यक्ती तशा सहसा जात नाही. परंतु बाकीच्या बौद्धिक क्षमतेशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी सहजपणे या व्यक्ती काबीज करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात भविष्यकालीन काळाबद्दल बऱ्याच प्रमाणात जागरूक असतात. स्वतःच्या तब्येतीबद्दल, आरोग्याकडे लक्ष देणं, लक्ष हे जास्त प्रमाणात दिसतात. नेहमी आपल्याला काय झालं तर नाही ना, आपल्याला काही त्रास तर झालेला नाही ना, छोट्या-छोट्या गोष्टींचा सुद्धा मनामध्ये बऱ्याच प्रमाणात ह्यांचा एक प्रकारचा विचारांचा खेळ चालू असतो किंवा वादळ चालू असतं. म्हणजे बरोबर पाहता ह्या व्यक्ती तसा पाहिला तर तुम्हाला अतिशय उत्तम वाटतील किंवा यांचं बौद्धिक खूप चांगलं वाटेल, विचार खूप चांगले वाटतील. परंतु ह्यांच्या मनात हा जो त्रास असतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दलच्या, छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दलचा
खूप मोठं म्हणजे बातों का बतंगड म्हणा ज्याला आपण म्हणतो, तो प्रकार ह्यांच्या मनामध्ये बऱ्याच प्रमाणात चालू असतो. सहसा या व्यक्ती कोणावरती विश्वास ठेवत नाही आणि स्वतःच्याकडील सगळ्या गोष्टी ह्या समोरच्या व्यक्तीला सहसा कधीच सांगत नाहीत. अर्थात याचा त्यांना फायदा प्रॅक्टिकली किंवा व्यावहारिकदृष्ट्या खूप चांगल्या प्रकारचा मिळतो. परंतु मानसिकतेवरती थोडंसं कंट्रोल करणं आवश्यक राहील, कारण बऱ्याच प्रमाणात त्यांच्या मनात एका वेळेस बऱ्याच प्रकारचे विचार हे धावत असतात आणि त्यामुळे निर्णय घेणं सुद्धा त्यांना कधी-कधी जमत नाही. या गोष्टी ते काम करणं थोडंसं गरजेचं राहील. येणारं संपूर्ण वर्ष एप्रिल 2025 पर्यंत तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. महत्त्वपूर्ण कामं म्हणजे काम लागणं, नोकरी लागणं किंवा शिक्षण पूर्ण होणं, विवाह ठरणं, याचप्रमाणे संतती सुखाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही या संदर्भात विचार करू शकता. तर येणारं संपूर्ण वर्ष हे उत्तम राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र सध्याचा जो कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 23 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.